कांद्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। कांद्याचे भाव लासलगाव तसंच नाशिक जिल्ह्यामध्ये 5 ते 8 रुपये प्रति किलो पर्यंत घसरलेले आहेत। हे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे। याला मुख्य कारण आहे शेजारील राज्यांनी यंदा कांद्याचं उत्पादन वाढवलंय, ज्यामुळे कांद्याच्या दरात आणखी घसरण होणार आहे। कांद्याचे भाव पडल्यानं कांदा उत्पादकांना कांदा काढण्याचा खर्चही झेपवणार नाहीये अशी स्थिती आहे। कांदा लागवडीपासून तो काढेपर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च येतो। तो खर्चही अशा स्थितीत निघणं कठीण असल्याचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। गेल्या महिन्याभरापासून आपल्या नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समितीमध्ये किमान 300 रुपयापासून तर 700 रुपयापर्यंत बाजार भाव झालेले आहेत। म्हणजे ॲव्हरेज भाव हा शेतकऱ्याला 400 ते 500 रुपयाच्या दरम्यान मिळत होता। एका दिवशी आवक कमी जास्त झाल्याने 100-200 रुपयाचा तो फरक पडत होता, परंतु जी बाहेरची मागणी आहे ती फार कमी प्रमाणात असल्यामुळे आणि इतर राज्यात यावर्षी कांद्याचं उत्पादन घेतलं गेल्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील मालाला मागणी फार कमी प्रमाणात आहे आणि अशी स्थिती पुढे बी राहू शकते, कारण हे लग्नामुळे किंवा याच्यामुळे जे आवक कमी होऊ राहिली बाजारामध्ये 1-2 तारखेनंतर हे बाजारामध्ये अजून आवक वाढेल आणि निश्चितच 100-200 रुपयांनी बाजारभाव अजूनच कमी होतील। कांदा उत्पादनाचा माहेरघर म्हणून नाशिकची ओळख आहे, पण यंदा हाच कांदा शेतकऱ्यांना रडवतोय। गेल्या 1 महिन्यापासून कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होताना आपल्याला पाहायला मिळतोय। फक्त 4 ते 5 रुपये किलो इतका निच्चांकी दर कांद्याला जे आहेत मिळत आहे। खरं तर यंदा भीषण अशी दुष्काळी परिस्थिती आहे, पाणी टंचाई आहे। या परिस्थितीत देखील कांदा उत्पादक शेतकरी कांदा हा पिकून ज्यावेळेस माल जे आहे नाशिकच्या मार्केट कमिटीमध्ये येतो किंवा अन्य जे बाजार समित्यांमध्ये येतो, त्यावेळेस कांद्याला फक्त 4 ते 5 रुपये किलो इतका निच्चांकी दर मिळाल्याने शेतकरी हताश आणि निराश जे आहे ते झालेला आहे। खरं तर इतर राज्यात कांद्याच्या उत्पादनात जे आहे वाढ झालेली आहे। जे मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, पंजाब असेल, कर्नाटक असेल, या राज्यात कांद्याच्या उत्पादनात जे आहे मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे नाशिकच्या कांद्याला किंबहुना महाराष्ट्राच्या कांद्याला मागणी कमी झाल्याने महाराष्ट्रात आणि नाशिकमध्ये कांद्याच्या भावात जी आहे मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर पुढच्या महिन्यात आणखीन नवीन कांदा जो आहे बाजारमध्ये येण्याची शक्यता आहे, त्यामुळे आणखीनच कांद्याचे दर हे कोसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आता हमीभाव कांद्याला द्यावा अशी मागणी जी आहे ते केलेली आहे। त्यामुळे वेळीच सरकारने कांद्याच्या या प्रश्नाकडे जर लक्ष नाही दिले, कांद्याचा प्रश्न आणखीनच गंभीर होऊ शकतो। किरण गोठूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।